नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वा विषय इंग्रजी, त्यातील 4.3 अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज या नॉवेलमधला, या कादंबरीमधलं चॅप्टर 35 भाग 35 आपण पाहणार आहोत. इन विच फिलियास फॉग डज नॉट हॅव टू रिपीट हिज ऑर्डर्स टू पॅसेपार्ट आउट ट्वाईस, की ज्यामध्ये फिलियास फॉगला पॅसेपार्ट आउटला दोन वेळेस आदेश द्यावे लागत नाही, ते द्यायचं काम नाही. द ड्वेलर्स इन सॅव्हिले रो would have been surprised the next day if they had been told that Phileas Fogg had returned home. की सॅव्हिले रोच्या रहिवाशांना जर दुसऱ्या दिवशी असं समजलं असतं की फिलियस फॉग हे घरी आलेले आहेत, तर नक्कीच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला असता. हिज डोअर्स अँड विंडोज वेअर still closed, no appearance of change was visible. त्यांची दारे आणि खिडक्या अजूनही बंद होती, कुठल्याही प्रकारचा बदल त्यामध्ये जाणवत नव्हता. आफ्टर लिव्हिंग द स्टेशन, मिस्टर फॉग गेव पॅसेपार्ट आउट instructions to purchase some provisions and quietly went to his डोमिसाईल. स्टेशनवरून बाहेर पडल्यावर मिस्टर फॉगने पॅसेपार्ट आउटला काही जे महत्त्वाचं सामान आहे, जे आवश्यक सामान आहे, ते सामान आणण्याची सूचना दिली आणि ते शांतपणे घरी निघून गेले. ही बोर हिज मिसफॉर्च्यून विथ हिज हॅबिच्युअल ट्रँक्विलिटी. आपल्या स्थिरचित्त स्वभावानुसार त्यांनी शांतपणे आपल्या दुर्दैवाचा स्वीकार केला. रुइंड अँड बाय द ब्लंडरिंग ऑफ द डिटेक्टिव्ह, आफ्टर हॅव्हिंग स्टिडीली ट्रॅव्हर्स्ड दॅट लॉंग जर्नी, ओव्हरकम 100 ऑब्स्टॅकल्स, ब्रेव्ड मेनी डेंजर्स अँड स्टील फाउंड टाईम टू डू सम गुड ऑन हिज वे, टू फेल नियर द गोल by a sudden event which he could not have foreseen and against which was unarmed. It was terrible. आणि तेही त्या गुप्तहेराच्या घोडचुकीमुळं एवढा प्रदीर्घ प्रवास सातत्यानं पार पाडल्यानंतर, शेकडो अडथळे पार करीत, अनेक संकटांना तोंड देत आणि तरीही वाटेत सत्कृत्यासाठी, चांगल्या कामासाठी वेळ देत त्यांच्या उद्दिष्टाजवळ पोहोचत असताना एका अकल्पित घटनेचा सामना करण्यास असमर्थ ठरल्यामुळे शेवटच्या क्षणी अपयश मिळणे ही महाभयंकर गोष्ट होती. बट अ फ्यू पाऊंड्स वेअर लेफ्ट ऑफ द लार्ज सम ही हॅड कॅरीड विथ हिम. परंतु त्यांनी आपल्याबरोबर घेतलेल्या मोठ्या रकमेपैकी काही पाऊंड त्यांच्याकडे शिल्लक होते. देअर ओनली रिमेंड ऑफ हिज फॉर्च्यून द 20,000 pounds डिपॉझिटेड ॲट बॅरिंग्ज. बॅरिंग्ज येथे जमा केलेले की त्यांचे जे 20,000 पाऊंड होते. अँड दिस अमाऊंट ही ओव्ड टू हिज फ्रेंड्स ऑफ द रिफॉर्म क्लब. आणि हे जे 20,000 पाऊंड होते, हे सुद्धा रिफॉर्म क्लबच्या मित्रांना ते देणे लागत होते, म्हणजे त्यांना ते द्यायचे होते. सो ग्रेट हॅड बीन द एक्सपेन्स ऑफ हिज टूर दॅट इवन ही हॅड ओन इट वूड नॉट हॅव एनरिच्ड हिम. म्हणजे त्याचं जे टूर होतं, त्याचा जो दौरा होता, त्या दौऱ्याची किंमत इतकी मोठी होती की ते जिंकले असते तरी ते श्रीमंत झाले नसते. being a man who rather laid wagers
फॉर ऑनर्स सेक दॅन फॉर द स्टेक प्रपोज्ड. आता आपल्याला माहिती आहे की हे श्रीमंत होण्याच्या उद्देशानं तो काही निघालाच नव्हता, कारण पैशापेक्षा स्वाभिमानासाठी पैज लावणारा मनुष्य होता तो. परंतु या पैजेने मात्र त्यांना उद्ध्वस्त केलेली होती. बट धिस वेजर टोटली रुईंड हिम. म्हणजे या पैजेने त्यांना संपूर्णत उद्ध्वस्त केलेले होते. मिस्टर फॉग्स course, however, was fully decided upon. He knew what remained for him to do. पण मिस्टर फॉक्ससाठी पुढचा मार्ग हा पूर्णपणे ठरलेला होता. आता पुढे काय करायचे हे त्यांना माहीत होते. अ रूम इन द हाऊस इन सॅव्हिली रो वॉज सेट अपार्ट फॉर ऑडा, हू वॉज ओव्हरहेल्म्ड विथ ग्रीप ॲट हर प्रोटेक्टर्स मिसफॉर्च्यून. सॅव्हिले रोमधल्या घरातली एक खोली त्यांनी त्या रक्षणकर्त्याच्या दुर्दैवानं व्यथित झालेले जी ऑडा होती या ऑडासाठी राखून ठेवली. फ्रॉम द वर्ड्स विच मिस्टर फॉग ड्रॉप्ड शी सॉ दॅट ही वॉज मेडिटेटिंग सम सिरियस प्रोजेक्ट. मिस्टर फॉगच्या बोलण्यावरून ते कुठल्या तरी गंभीर गोष्टीचा विचार करीत असावेत किंवा आहेत असं तिला वाटले. नोविंग दॅट इंग्लिशमेन गवर्न बाय अ फिक्स आयडिया समटाईम्स रिसॉर्ट टू द डिस्परेट एक्सपिडियंट ऑफ सुसाईड, पासेपार्टआउट केप्ट अ नॅरो वॉच अपॉन हिज मास्टर, दो ही केअरफुली कन्सिल्ड द अपिअरन्स ऑफ सो डुईंग. एखाद्या विचाराने झपाटून गेल्यावर हे जे इंग्रज लोक आहे हे कधीकधी आत्महत्येसारख्या टोकाच्या वृत्तीचा किंवा त्या कृतीचा अवलंब करू शकतात. याची पूर्ण कल्पना असल्यामुळं जो पॅसे पार्ट आउट होता त्याने आपल्या मालकाकडं बारीक लक्ष ठेवून होता. अर्थात म्हणजे गुपचूपपणे त्याच्यावर लक्ष ठेवतं, ते लक्षात त्यांनी येऊ दिलं नाही. ही हॅड फाउंड अ बिल फ्रॉम द गॅस कंपनी. त्याला गॅस कंपनीचे एक बिल सापडले होते. फर्स्ट ऑफ ऑल द वर्दी फेलो हॅड गॉन अप टू हिज रूम अँड हॅड एक्सटिंग्विश्ड द गॅस बर्नर विच हॅड बीन बर्निंग फॉर 80 days. हा सद्गृहस्थ सर्वप्रथम वर आपल्या खोलीत गेला आणि 80 दिवसापासून चालू असलेला गॅस बर्नर त्याने विझवला. ही हॅड फाउंड इन द लेटर बॉक्स अ बिल फ्रॉम द गॅस कंपनी अँड ही थॉट इट मोर दॅन टाईम टू पुट अ स्टॉप टू दिस एक्सपेन्स विच ही हॅड बीन डूम्ड टू बिअर. गॅस कंपनीचे बिल त्याला लेटर बॉक्समध्ये सापडलं होतं आणि आता हा खर्च झेपण्यासारखा नसल्यामुळं आपण हा खर्च थांबवला पाहिजे असा त्याने विचार केला. द नाईट पास्ट. रात्र सरली. मिस्टर फॉग वेंट टू बेड बट डीड ही स्लीप. मिस्टर फॉग झोपायला गेले पण त्यांना झोप लागली असेल का? ऑडा डिड नॉट वन्स क्लोज हर आईज. ऑडाचे डोळे क्षणभरी तिनं डोळे बंद केले नाही, तिचे डोळे लागले नाही. पॅसे पार्ट आउट वॉच्ड ऑल नाईट लाईक अ फेथफुल डॉग ॲट हिज मास्टर्स डोअर. आणि पॅसे पार्ट आउट हा पूर्ण रात्रभर एखाद्या विश्वासू कुत्र्यासारखा आपल्या मालकाच्या दरवाजापाशी थांबला, त्याच्यावर तो लक्ष ठेवून होता. मिस्टर फॉग कॉल्ड हिम इन द मॉर्निंग अँड टोल्ड हिम टू गेट ऑडाज ब्रेकफास्ट अँड अ कप ऑफ टी अँड अ चॉप फॉर हिमसेल्फ. मिस्टर फॉगने त्याला सकाळी बोलवले आणि आवडासाठी नाश्ता, स्वतःसाठी एक कप चहा आणि चॉप म्हणजे मांसाचा तुकडा ते आणायला सांगितले.
ही डिझायर्ड ऑडा टू एक्सक्यूज हिम फ्रॉम ब्रेकफास्ट अँड डिनर ॲज हिज टाईम वुड बी ॲब्सॉर्ब्ड ऑल डे इन पुटिंग हिज अफेअर्स टू राईट्स. नाश्ता आणि रात्रीच्या जेवणासाठी हजर राहू शकत नसल्याबद्दल त्यानं ऑडाची माफी मागितली, कारण कामे मार्गी लावण्यात तो संपूर्ण दिवस व्यस्त असणार होता, बिझी असणार होता. इन द इव्हिनिंग ही वुड आस्क परमिशन टू हॅव अ फ्यू मोमेंट्स कन्व्हर्सेशन विथ यंग लेडी. संध्याकाळी त्या तरुणीशी म्हणजे ऑडाशी काही क्षण बोलायची परमिशन त्यानं मागितली. पॅसेपार्टाउट हॅविंग रिसिव्ड हिज ऑर्डर्स हॅड नथिंग टू डू बट ओबे देम. की पॅसेपार्टाउट त्याला जी ऑर्डर मिळाली होती, त्याला जो आदेश मिळाला होता, त्याला म्हणजे दुसरा त्याच्याकडे पर्याय नव्हता. त्याला ती ऑर्डर मानायची होती, तो आदेश त्याला मानायचा होता आणि त्यानुसार काम करायचं होतं. त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ही लुक्ड ॲट हिज imperturbable master and could scarcely bring his mind to leave him. त्याने आपल्या स्थिरचित्त झालेल्या मालकाकडे पाहिलं आणि त्यांना सोडून जाण्याचा विचारही त्याच्या मनात आला नाही, त्याच्या मनाला शिवला नाही. His heart was full and his conscience tortured by remorse, for he accused himself more bitterly than ever of being the cause of irretrievable disaster. त्याचे अंतःकरण दाटून आले होते, पश्चातापाने मन पळून निघाले होते आणि कधीही भरून निघणार नाही अशा हानीला कारणीभूत झाल्याबद्दल तो स्वतःला प्रचंडपणे दोष देत होता. होय, त्याने वेळीच जर मिस्टर फॉगला सावधान केलं असतं आणि फिक्सचे जे काही उद्योग आहे किंवा फिक्सचं जे कारस्थान आहे किंवा त्याचं जो त्याला रिपोर्ट केला असतं त्या मालकाला, तर त्याच्या मालकाने नक्कीच त्या गुप्तहेराला लिव्हरपूलचा मार्ग दाखवला नसता. आणि मग पॅसेपार्टाउट कुड होल्ड इन नो लॉंगर, की पॅसेपार्टाउट स्वतःला आणखी रोखू शकला नाही. माय मास्टर मिस्टर फॉग, he cried, why do you not curse me? It was my fault that. माझे मालक मिस्टर फॉग तो ओरडायला लागला, रडायला लागला की तुम्ही मला शाप किंवा शिव्या का देत नाही. इट वॉज माय फॉल्ट, हा माझा दोष होता, माझी चूक होती. आय ब्लेम नो वन, रिटर्न फिलियस फॉग विथ परफेक्ट कामनेस. गो. आणि फिलियस फॉगने अतिशय शांतपणे उत्तर दिले की मी कोणालाही दोष देत नाही आणि गो म्हणजे जा. पॅसेपार्टाउट लेफ्ट द रूम अँड वेंट टू फाइंड ऑडा, टू whom he delivered his master's message. पॅसेपार्टाउट खोलीतून बाहेर पडला आणि ऑडा शोधायला गेला, जिला म्हणजे ऑडाला मालकाचा निरोप त्याला द्यायचा होता. मॅडम, ही ॲडेड, आय कॅन डू नथिंग माय सेल्फ, नथिंग. आय हॅव नो इन्फ्लुएन्स ओव्हर माय मास्टर बट यू परहॅप्स. आणि तो म्हणतो, मॅडम, तो पुढे म्हणाला, मी स्वतः काहीही करू शकत नाही, काहीच नाही, माझ्या मालकापुढे माझं काहीही चालत नाही, पण तुम्ही कदाचित, म्हणजे त्याला म्हणायचं की तुम्ही कदाचित काहीतरी करू शकता. व्हॉट इन्फ्लुएन्स कुड आय हॅव, रिप्लाइड ऑडा. माझी तरी काय चालणार म्हणते. ऑडा म्हटली, मिस्टर फॉग इज इन्फ्लुएन्स्ड बाय नो वन. मिस्टर फॉग समोर कुणाचं काहीही चालत नाही. हॅज ही इवर अंडरस्टूड दॅट माय ग्रॅटिट्यूड टू हिम इज ओव्हरफ्लोईंग. की माझ्या मनात त्याच्याविषयी कृतज्ञता ही ओसंडून वाहत आहे, हे त्यांना कधी समजलं असेल का. हॅज ही इवर रीड माय हार्ट. त्यांनी माझं मन कधी ओळखलं असेल का.
माय फ्रेंड, ही मस्ट नॉट बी लेफ्ट अलोन अन इन्स्टंट. यू से ही इज गोइंग टू स्पीक विथ मी दिस इव्हनिंग. की माझ्या मित्रा, ते पैसे पाठवलं म्हणतो, माझ्या मित्रा त्यांना अजिबात एकटं सोडता कामा नये. आणि तू म्हणतोस की आज ते माझ्याशी बोलणार आहेत, असा प्रश्न तिने विचारला. येस मॅडम, प्रोबेबली टू अरेंज फॉर युअर प्रोटेक्शन अँड कम्फर्ट इन इंग्लंड. हो, ते तुम्हाला भेटणार आहेत. बहुतेक इंग्लंडमध्ये तुमच्या सुरक्षित राहण्याची सोय करण्याबद्दल ते बोलणार असावेत, त्याबद्दलची ही चर्चा असावी. वी शॅल सी, रिप्लाइड ऑडा, बिकमिंग सडनली पेन्सिव्ह. आणि अचानक विचारमग्न होत ऑडानं उत्तर दिलं की बघूया. थ्रूआउट दिस डे, या पूर्ण दिवसात जो रविवार होता, द हाऊस इन सॅव्हिले रो वॉज ॲज इफ अनइनहॅबिटेड. की सॅव्हिले रोमधलं हे घर असं वाटत होतं की ज्या ठिकाणी कोणी राहत नाही, निर्जन असं वाटत होतं. अँड फिलियस फॉग फॉर द फर्स्ट टाइम्स सिन्स हॅड लिव्ड इन दॅट हाऊस. की फिलियस फॉग्स, की जेव्हापासून तो या घरात राहतोय, डिड नॉट सेट आउट फॉर हिज क्लब वेन वेस्टमिन्स्टर क्लॉक स्ट्रक 11:30. की वेस्टमिन्स्टरच्या घड्याळामध्ये आता 11:30चे ठोके पडलेले होते आणि फिलियस फॉग अजूनही क्लबमध्ये जाण्यासाठी बाहेर पडलेला नव्हता. वाय शूड ही प्रेझेंट हिमसेल्फ ॲट द रिफॉर्म. की त्यानं रिफॉर्म क्लबमध्ये का जावे, का तिथं स्वतःला प्रेझेंट करावे. हिज फ्रेंड्स नो लॉंगर एक्सपेक्टेड हिम देअर. की त्याच्या मित्रांना यापुढे त्याच्या येण्याची अपेक्षा नव्हती. ॲज फिलियस फॉग हॅड नॉट अपियर्ड इन द सलून ऑन द इव्हिनिंग बिफोर Saturday the 21st December at 9:15 he had lost his wager. आदल्या दिवशी संध्याकाळी म्हणजे शनिवारी 21 डिसेंबरला 9:15 वाजता पोहोचू न शकल्याने फिलियस फॉग हे काय झालं होतं, पैज हारलेला होता. इट वॉज नॉट इवन नेसेसरी दॅट ही शूड गो टू हिज बँकर्स फॉर द 20,000 pounds. For his antagonists already had his check in their hands, and they had not only to fill it out and send it to the Barings to have the amount transferred to their credit. 20,000 पाऊंडसाठी त्याला बँकर्सकडे जाण्याची आवश्यकता नव्हती, कारण त्याचे जे विरोधक आहेत त्या विरोधकाच्या हातामध्ये आधीपासूनच तो चेक होता आणि त्यांना तो फक्त भरून बॅरिंग्सकडे पाठवायचा होता, जेणेकरून त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली असती. मिस्टर फॉग देअरफोर हॅड नो रिझन फॉर गोईंग आऊट. की मिस्टर फॉगकडे बाहेर जाण्यासाठी असं कोणतंही कारण नव्हतं. अँड सो ही रिमेन ॲट होम. म्हणून ते घरीच राहिले. ही शट हिमसेल्फ अप इन हिज रूम अँड बिझीड हिमसेल्फ पुटिंग हिज अफेअर्स इन ऑर्डर. स्वतःला खोलीत बंद करून त्यांनी आपले कामं मार्गी लावण्यात स्वतःला गुंतवून ठेवलं, बिझी ठेवलं. पॅसे पार्ट आऊट कंटिन्युअली असेंडेड अँड डिसेंडेड द स्टेअर्स. की पॅसे पार्ट आऊट असे सतत पायऱ्या चढत होता आणि उतरत होता. द अर्स वेअर लाँग फॉर हिम. त्याचा वेळच जात नव्हता. He listened at his master's door and looked through the keyhole as if he had a perfect right so to do, and as if he feared that something terrible might happen at any moment. त्याने मालकाच्या दाराबाहेरून कानोसा घेण्याचा प्रयत्न केला आणि की होलमधून आत डोकावून पाहिले. जणू तसे वागण्याचा त्याला अधिकार होता. त्याला असं वाटत होते की कोणत्याही क्षणी काहीतरी भयंकर घडेल ही भीती त्याला वाटत असावी. समटाईम्स ही थॉट ऑफ फिक्स
बट नो लॉंगर इन अँगर. मध्ये मध्येच त्याच्या मनात फिक्सचा विचार येत होता, पण त्याला आता त्याचा राग येत नव्हता. फिक्स, like all the world, had been mistaken in Phileas Fogg and had only done his duty in tracking and arresting him while he passed out. This thought haunted him and he never ceased cursing his miserable folly. की फिक्ससुद्धा अख्ख्या जगाप्रमाणे फिलियस फॉगला चुकीचं समजलेलं होतं आणि त्याने पाठलाग करून अटक करण्याचं केवळ कर्तव्य बजावलं होतं, ती त्याची ड्युटी होती. पण पॅसे पार्ट आउट त्याने मात्र या विचाराने त्याला पछाडले आणि आपला जो भयंकर मूर्खपणा आहे, या मूर्खपणाच्या कृत्यासाठी तो स्वतःला दोष देत राहिला. फाइंडिंग हिमसेल्फ टू रेस्ट टू रिमेन अलोन, ही नॉक्ड ॲट ऑडाज डोअर, वेन इन टू हर रूम, सीटेड हिमसेल्फ विदाऊट स्पीकिंग इन अ कॉर्नर अँड लुक्ड रुफली ॲट द यंग वुमन. एकटेपणामुळं दुःखी होऊन त्यानं ऑडाचं घर म्हणजे दार ठोठावलं. तिच्या खोलीत जाऊन काहीही न बोलता तो एका कोपऱ्यात बसला आणि पश्चातापाच्या नजरेनं त्या तरुणीकडं, त्या ऑडाकडं त्यानं पाहिले. ऑडा वॉज स्टील पेन्सिव्ह. अजूनही ऑडा विचारमग्न झालेली होती. अबाउट 7:30 in the evening, Mr. Fogg sent to know if Oda would receive him, and in a few moments he found himself alone with her. की संध्याकाळी 7:30च्या सुमारास मिस्टर फॉगने ऑडाला भेटता येईल का अशी विचारणा केली आणि काही क्षणातच तिच्याशी बोलण्यासाठी ते एकटे हजर झाले. Phileas Fogg took a chair and sat down near the fireplace opposite Oda. फिलियस फॉग हे ऑडाच्या समोर शेकोटीजवळच्या खुर्चीवर बसले. नो इमोशन वॉज विजिबल ऑन हिज फेस. की त्याच्या चेहऱ्यावर कुठलेही भाव दिसत नव्हते. फॉग रिटर्न वॉज एक्झॅक्टली द फॉग हू हॅड गॉन अवे. There was the same calm, the same impassibility. हा परत आलेला फॉग जसा गेला होता तसाच तो पुन्हा आला होता. शांत, निर्विकार, कोणत्याही प्रकारचे भाव त्याच्या चेहऱ्यावर नव्हते. He sat several minutes without speaking, then bending his eyes on Oda. Madam, said he, will you pardon me for bringing you to England? बराच वेळ न बोलता ते तसेच बसून राहिले. मग ऑडाकडे पाहत तो म्हणाला, मॅडम, तुम्हाला इंग्लंडला आणल्याबद्दल मला तुम्ही क्षमा कराल का, मला तुम्ही माफ कराल का? आय मिस्टर फॉग, रिप्लाइड ऑडा, चेकिंग द पल्सेशन्स ऑफ हर हार्ट. मी मिस्टर फॉग, आणि धडधडत्या अंतकरणानं ऑडानं उत्तर दिलं. प्लीज लेट मी फिनिश, रिटर्न मिस्टर फॉग. आणि मिस्टर फॉग म्हणतं की कृपया माझं बोलणं पूर्ण होऊ द्या, मला पूर्ण कंप्लीट करू द्या. व्हेन आय डिसाइडेड टू ब्रिंग यू फार अवे फ्रॉम द कंट्री विच वॉज सो अनसेफ फॉर यू, आय वॉज रिच अँड काउंटेड ऑन पुटिंग a portion of my fortune at your disposal. Then your existence would have been free and happy. जेव्हा मी तुमच्यासाठी धोकादायक असलेल्या त्या देशातून दूर घेऊन येण्याचे ठरवले, त्यावेळी मी श्रीमंत होतो आणि माझ्या संपत्तीचा काही भाग मी तुमच्या स्वाधीन करू शकलो असतो. मग तुमचे आयुष्य मुक्त आणि सुखी झाले असते. बट नाऊ आय एम रुइंड. पण आता मी उद्ध्वस्त झालो आहे. आय नो इट मिस्टर फॉग, रिप्लाइड ऑडा, अँड आय आस्क यू इन माय टर्न, विल यू फॉरगिव्ह मी फॉर हॅविंग फॉलोड यू, अँड हू नोज
for having perhaps delayed you and thus contributed to your ruin. ऑडानं उत्तर दिलं की मिस्टर फॉग, ते मला माहीत आहे, पण मी तुम्हाला उलट विचारते की तुमच्या पाठीमागे आल्याबद्दल तुम्ही मला माफ कराल का? आणि कोणास ठाऊक, कदाचित माझ्यामुळे तुम्हाला उशीर झाला असेल आणि तुम्ही उद्ध्वस्त होण्यात माझा हातभार लागला असेल. मॅडम, you could not remain in India and your safety could only be assured by bringing you to such a distance that your persecutors could not take you. की मॅडम, तुम्ही भारतात राहणे शक्य नव्हते आणि तुम्हाला त्रास देणारे पोहोचू शकणार नाहीत, इतक्या दूरवर तुम्हाला आणल्याशिवाय तुम्ही सुरक्षित होऊ शकला नसता. So Mr. Fogg, resumed Oda, not content with rescuing me from a terrible death, you thought yourself bound to secure my comfort in a foreign land. म्हणजे मिस्टर फॉग, ऑडा पुन्हा बोलू लागली, माझा दुर्दैवी अंत होण्यापासून माझी सुटका करून तुम्ही थांबला नाहीत, तर परक्या देशात मला आराम मिळावा यासाठी तुम्ही स्वतःला बांधील समजता, कमिटेड समजता, नाही का? येस मॅडम, बट सर्कमस्टान्सेस हॅव बीन अगेन्स्ट मी. हो मॅडम, परंतु परिस्थिती सध्या तरी माझ्या विरोधात आहे. स्टील आय बेग टू प्लेस द लिटिल आय हॅव लेफ्ट ॲट युअर सर्विस. की तरीसुद्धा माझ्यापाशी जे काही शिल्लक आहे ते मी तुमच्या सेवेत देऊ इच्छितो, तुमची सेवा करू इच्छितो. बट व्हॉट विल बिकम ऑफ यू मिस्टर फॉग. पण मग मिस्टर फॉग, तुमचं काय होईल? ॲज फॉर मी मॅडम, रिप्लाइड द जेंटलमॅन कोल्डली, आय हॅव नीड ऑफ नथिंग. आणि त्यावेळेस त्या सद्गृहस्थानं, म्हणजेच मिस्टर फॉगनं अत्यंत शांतपणे उत्तर दिलं की मला मॅडम, मला कशाचीही गरज नाही. बट हाऊ डू यू लुक अपॉन द फेट सर विच अवेट्स यू. नंतर ऑडा त्याला विचारते, पण सर, तुमच्या भवितव्याचा तुम्ही काही विचार केलेला आहे का? ॲज आय एम इन द हॅबिट ऑफ डुईंग. आणि फॉग म्हणतो, ॲज आय एम इन द हॅबिट ऑफ डुईंग, की मी आजवर जसा विचार करत आलेलो आहे तसाच विचार केलेला आहे म्हणतो. ॲट लिस्ट सेड ऑडा, वॉन्ट शूड नॉट ओव्हरटेक अ मॅन लाईक यू युअर फ्रेंड्स. ऑडा म्हणते की किमान तुमच्यासारख्या माणसावर गरजेने मात करू नये, की तुमची मित्रमंडळी. असं म्हणतानाच मिस्टर फॉग मधात म्हणतो, आय हॅव नो फ्रेंड्स मॅडम. की मॅडम, मला कोणतेही मित्र नाहीत. मग ती विचारते, युअर रिलेटिव्स, तुमचे नातेवाईक. मिस्टर फॉग म्हणतो, आय हॅव नो लॉंगर एनी रिलेटिव्ज. की मला कुणी नातेवाईक आता राहिले नाहीत. आय पिटी यू देन मिस्टर फॉग, फॉर सॉलिट्यूड इज अ सॅड थिंग विथ नो हर्ट टू विच टू कन्फाईड युअर ग्रिप्स. ऑडा म्हणते की मिस्टर फॉग, मला तुमच्याबद्दल वाईट वाटते, कारण आपले दुःख व्यक्त करण्यासाठी तुमच्याकडं कुणीही नाही आणि यासारखी एकाकीपणाची जाणीव फार वाईट आहे. दे से दो दॅट मिझरी इटसेल्फ शेअर्ड बाय टू सिम्पॅथेटिक सोल्स मे बी बॉर्न विथ पेशन्स. पण असं म्हणतात की दोन सहानुभूती असलेल्या मनांनी एकमेकांशी दुःख वाटून घेतलं तर ते धीराने सहन करता येऊ शकतं. मग फॉग म्हणतो, दे से सो मॅम. की खरं आहे मॅडम. मग ऑडा म्हणते की मिस्टर फॉग, सेड ऑडा, रायझिंग अँड सीझिंग हिज हँड, डू यू विश ॲट वन्स अ किन्सवुमन अँड अ फ्रेंड? विल यू हॅव मी फॉर युअर वाईफ? मग त्यावेळेस ऑडा म्हणते, मिस्टर फॉग,
ती उठते आणि त्याचा हात धरते आणि म्हणते, तुम्हाला एकाच वेळी सहचरी आणि सखी मिळावी असं वाटतं का? माझा पत्नी म्हणून तुम्ही स्वीकार कराल का? असा प्रश्न ती त्याला विचारते. मिस्टर फॉग ॲट दिस रोज इन हिज टर्न. आणि मिस्टर फॉग हे ऐकून ताडकन उठून उभा राहिला. देअर वॉज ॲन अनवॉन्टेड लाईट इन हिज आईज अँड अ स्लाईट ट्रेमलिंग ऑफ हिज लिप्स. त्याच्या डोळ्यात एक विलक्षण चमक आली आणि त्याचे ओठ हे थरथरले. ऑडा लुक्ड इन टू हिज फेस. ऑडानं त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. द सिन्सिअरिटी, रेक्टिट्यूड, फर्मनेस अँड स्वीटनेस ऑफ दिस सॉफ्ट ग्लान्स ऑफ अ नोबल वुमेन who could dare all to save him to whom she owed all, at first astonished, then penetrated him. त्या शालीन अशा स्त्रीच्या मृदू नजरेतला तो सच्चेपणा, रुजुता, दृढता आणि गोडवा पाहून ते प्रथम अचंबित झाले, पण ते थेट त्यांच्या हृदयाला भिडले. ही shut his eyes for an instant as if to avoid her look. त्याने जणू तिची नजर टाळण्यासाठी क्षणभर डोळे मिटले. वेन ही ओपन देम अगेन, आय लव्ह यू, ही सेड सिम्पली. त्यानं पुन्हा जेव्हा डोळे उघडले तर तो अत्यंत साधेपणानं आय लव्ह यू म्हटला. येस, बाय ऑल दॅट इज होलिएस्ट, आय लव्ह यू अँड आय एम एंटायरली युअर्स. की हो, मनापासून मी तुझ्यावर प्रेम करतो, माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि मी पूर्णपणे तुझा आहे असा तो म्हणतो. आ क्राईड ऑडा, प्रेसिंग हिज हँड टू हर हार्ट. आणि ती जोरात चित्कारली, ओरडली. ओ किंवा आ म्हणतो आपण त्याला, प्रेसिंग हिज हँड टू हर हार्ट, की आपल्या हृदयावर त्याचा हात ती दाबत असं बोलली. पॅसेपार्टाउट वॉज समन्ड अँड अपियर्ड इमिजिएटली. की पॅसेपार्टाउटला पाचारण केलं गेलं आणि तो ताबडतोब त्या ठिकाणी हजर झाला. मिस्टर फॉग स्टील हेल्ड ऑडाज हँड इन हिज ओन. पॅसेपार्टाउट अंडरस्टूड अँड हिज बिग राऊंड फेस बिकेम ॲज रेडियंट ॲज द ट्रॉपिकल सन ॲट इट्स झेनिथ. मिस्टर फॉगने अजूनही ऑडाचा हात आपल्या हातात धरला होता. पॅसेपार्टाउटला सगळं समजलं होतं आणि त्याचा जो मोठा गोल चेहरा होता हा जणू काही उष्ण कटिबंधातल्या सर्वाधिक तेजस्वी सूर्यासारखा उजळला होता. मिस्टर फॉग आस्क्ड हिम इफ इट वॉज नॉट टू लेट टू नोटिफाय द रेव्हरंड सॅम्युअल विल्सन ऑफ मेरीलेबॉन पॅरिश दॅट इव्हिनिंग. मिस्टर फॉगने त्या मेरी लेबॉनमध्ये राहणाऱ्या रेव्हरंड सॅम्युअल विल्सनला त्याच संध्याकाळी निरोप देण्यासाठी उशीर तर झाला नाही असं विचारलं. पॅसेपार्टाउट स्माइल्ड हिज मोस्ट जेनियल स्माइल अँड सेड नेवर टू लेट. आणि पॅसेपार्टाउटनं स्मितहास्य केलं, तो हसला आणि म्हणाला, अजिबात उशीर झालेला नाही. इट वॉज 5 minutes past 8. 8:05 झाली होती. विल इट बी फॉर टुमॉरो मंडे. मग उद्या सोमवारी बोलवायचं का? फॉर टुमॉरो मंडे सेड मिस्टर फॉग टर्निंग टू ऑडा. आणि ऑडाकडे वळत म्हणाला तो, उद्या सोमवारी? येस, फॉर टुमॉरो मंडे, शी रिप्लाइड. हो, उद्या सोमवारी, तिनं उत्तर दिलं. पॅसेपार्टाउट हरीड ऑफ ॲज फास्ट ॲज हिज लेग्स कुल्ड कॅरी हिम. की पॅसेपार्टाउटनं घाई केली, तो एवढ्या जोरात निघाला की जेवढ्या जोरात त्याचे पाय चालत होते तितक्या जोरात, तितक्या फास्ट तो समोर निघालेला होता.
तर हे होतं अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज या कादंबरीमधला 35वं प्रकरण. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल, रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.